प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली आणि त्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि फॉर्म भरला गेला नाही आणि निश्चितपणे त्यांनी ऐकलं आणि या निवडणुकीकडे एक वेगळ्या नजरेने पाहत असताना मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि हे आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं अजून देखील तुमच्या आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की त्यांची नेमकी काय भूमिका घेणार। मी देखील समाज माध्यमांच्या माध्यमातून ऐकतो आहे, पाहतो आहे। खरं तर वास्तविक पाहता ही निवडणूक सार्वत्रिक नाहीये, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं, या राज्यामध्ये कार्य केलं आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो। परंतु अजूनही वेळ गेली नाही। 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा मला अपेक्षा आहे की त्यांनी आता जर फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो।